जय शिवराय मित्रांनो मित्रांनो 2026-27 मध्ये राज्यामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना अर्थात पीके विवाय आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन आरोग्य आणि सुपीकता कार्यक्रम या तिन्ही योजना राबवण्यासाठी आज 5 मे 2026 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील तीन महत्त्वाचे असे जी.आर. आज 5 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, ज्याच्या अंतर्गत पीक प्रात्यक्षिका आणि शेती शाळा याचबरोबर शेतकऱ्यांची प्रशिक्षण असतील याच्यावरती मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे। आणि याच योजनेला 2026-27 मध्ये राबवण्याकरता 151 कोटी 16,45,000 रुपयाचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे। याची प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गाकरता केंद्र शासन आणि राज्य शासनाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, जो 151 कोटी 16,45,000 रुपये असणार आहे। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत विविध बाबी राबवल्या जाणार आहेत, ज्याच्यामध्ये कृषी सखी असतील। या कृषी सखीसाठी जे काही 2 क्रॉपचं क्लस्टर असणार आहे, याच्यासाठी 16 दिवस प्रतिमाह असा 300 रुपये पर डे आणि 200 रुपयाचा टीए अशा प्रकारचं जे इन्सेंटिव्ह असणार आहे, ते इन्सेंटिव्ह देण्यासाठी निधी तरतुदीत करण्यात आलेला आहे। बचत गट असतील किंवा शेतकऱ्यांचे गट असतील, त्याची पीक प्रात्यक्षिका असतील, शेती शाळा असतील, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना जे विविध प्रशिक्षण दिली जातात, शेतीची प्रात्यक्षिका घेतली जातात, याच्यासाठी सुद्धा या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर राज्यामध्ये गटांसाठी राबवली जाणारी परंपरागत कृषी विकास योजना ही योजना देखील राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि या योजनेकरता सुद्धा जवळजवळ 17,37,37,990 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा, राज्य शासनाचा हिस्सा हा हिस्सा मंजूर करण्यात आलेला आहे। याच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी, ज्याच्यामध्ये नैसर्गिक शेती ही गटाच्या माध्यमातून राबवण्याकरता एक मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी सुद्धा निधीची ही तरतूद करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत जमीन आरोग्य आणि सुपीकता कार्यक्रम राबवण्याकरता 11 कोटी 86 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तिन्ही महत्त्वाच्या अशा योजना राज्यामध्ये राबवण्याकरता आज 5 मे 2026 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे सॉइल हेल्थ कार्ड असेल, शेती शाळा असतील, पीक प्रात्यक्षिका असतील, एकंदरीत नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी मदत होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे तिन्ही महत्त्वाचे असे जी.आर. आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। धन्यवाद।